नागपुरात मला असं वाटतं या देशातले का महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त पाणठेले नागपुरात असतील। तो जो काही खर्रा जो विषय आहे ना, आज नागपूर दुर्दैवानी, विदर्भ दुर्दैवानी कॅन्सरची राजधानी होत चालली आहे। त्यामुळे माझी मंत्रिमंडळांना मला एक प्रश्न असा आहे की इतर राज्यातनं येणाऱ्या गुटख्यांवर एफडीए काही कारवाई करते का, त्यात पोलिसांची मदत आपल्याला मिळते का। नंबर 2, या संबंधित जिथून आपण सेंटेड तंबाखू 120, 160, 360 काय जो मिळतो, बिडीपत्ती काय काय असतं, त्याच्यावर ज्या पाणठेल्यावर हे पकडलं जाणार आहे त्या पाणठेल्यावर तात्काळ कारवाई होते का, कुठल्या कलमानुसार कारवाई होते, त्याला काय शिक्षा आहे। नंबर 2, पोलीस विभागाच्या म्हणजे आपण मान्य मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत, तर नागपूर त्यांचा जिल्हा आहे, तर पोलीस विभागाची अधिक मदत घेऊन आपण याच्यावर अधिक कडक कारवाई करून जर जाब बसवू शकलो, 100 लोक आपण जेलमध्ये ठेवू शकलो, तर उरलेल्या 1000 लोकांना धाक बसेल। त्यामुळे अशी कारवाई, कडक कारवाई करता येते का। नंबर 3, नंबर 4, आताच माननीय मंत्री मोदयांनी सांगितलं की विभागशः आपण या लॅब करणार आहोत, पण लॅबमध्ये सॅम्पल ठेवायला जागा नसेल आणि ती टेस्ट करायला जागा नसेल तर हे दुर्दैव आहे। फार साधे सज्जन मंत्री आहात, मी आपल्याला उपाध्यक्षापासून बघतोय, फार काटेकोरपणे आपण काम करण्याचा प्रयत्न करता आहात, पण आपला अधिक वचक जर याच्यावर बसला तर या दृष्टीने काही आपण खाजगी संस्थांना आणून या लॅब अधिक वाढवू शकतो का, म्हणजे आपल्या आस्थापनेवर याचा भार पडणार नाही।